रणजित सावरकर यांनी महात्मा गांधी हत्येबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। महात्मा गांधींवर झाडलेल्या गोळ्या या नथुरामच्या बंदुकीतून आल्याच नाहीत असा दावा सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी केलाय। नथुराम गांधींना मारायला आला होता, मात्र त्याच्या बंदुकीतून त्यांची हत्या झाली नाही असा दावा फॉरेन्सिक अहवालाच्या हवालातून त्यांनी केलाय। याशिवाय जनतेने याबाबत केंद्राकडे चौकशीची मागणी करावी असं आवाहन देखील रणजित सावरकर यांनी केलंय। त्यामुळे आता या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या गोळ्या ज्या आहेत त्या नथुराम गोडसेंच्या पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या नाहीत। नथुराम गोडसे यांचं पिस्तूल 9 mm होतं, तर गांधींच्या शरीरावर लागलेल्या गोळ्या त्यापेक्षा अतिशय लहान आकाराच्या होत्या। त्याचे एंट्री वुंडचा आकार होता 4.23 mm, एक्झिट वुंडचा आकार होता 6.5 mm आणि नथुरामच्या गोळ्यांचा आकार होता 9.5 mm। हे अशक्य आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोळ्या या वरच्या दिशेने मारण्यात आल्या आहेत, म्हणजे पोटात गेलेली गोळी कमरेपासून बाजूला अशा 2 गोळ्या निघालेल्या आहेत बाहेर। मी तुमच्या मार्फत ही मागणी करतोय की जनतेने ही मागणी करावी। जनतेचा दबाव आला तर लोकशाहीत सरकारला तुमचं सगळं ऐकावं लागतं। जर जनतेला वाटलं की ह्याच्यात काही तथ्य नाही आहे तर जनता ओपन आहे, पण मी कुठलंही स्पेक्युलेशन करत नाही आहे। हा फॉरेन्सिक एव्हिडन्स आहे। जो भोंगळ तपास गांधी हत्येनंतर झाला त्याला हा फॉरेन्सिक तपास हे चोख उत्तर आहे। हे फॉरेन्सिक तपास हे निश्चित करतं की नथुरामच्या गोळ्यांनी गांधी मेलाच नाही। आजही सावरकरांवर जी टीका होते ती कुठल्या तोंडाने तुम्ही करता हे पण त्यातनं प्रश्न येतात।